आता सध्या उन्हाळा चालू झालेला आहे आणि बाहेर बघा भरपूर असं तापमान वाढलेलं आहे. तापमान वाढलं की आपल्याला बघा काहीतरी थंडगार पिण्याची तरी इच्छा होते किंवा आपल्याला काहीतरी थंडगार असं खायचं तर असतं. आज आपण थंडगार, मलाईदार आणि क्रीमी टेक्स्चर असणारी लस्सी बनवणार आहे आणि लस्सी बनवताना आपण मटक्यातली लस्सी बनवणार आहे. ती तेवढीच थंडगार, तेवढीच मलाईदार आणि क्रीमी टेक्स्चर असं ह्या लस्सीचं असणार आहे. त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. पहिल्यांदा ना इथं आपण एक पातेलं घेतलं आणि पातेल्यामध्ये मी खाली ना 1 चमचा एवढं पाणी घालून घेतलेलं आहे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये दूध ओतून घेतलेलं आहे. आणि लस्सीसाठी आपल्याला जे दूध घ्यायचं आहे ना ते म्हशीचं फुल क्रीम दूध घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपली जी लस्सी आहे ना ती दाटसर अशी तयार होते. त्याच्यामुळे आपण इथं फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे. दुधाला आपल्याला एक चांगली उकळी घ्यायची आहे फुल गॅसवरती. दूध फुल गॅसवरती उकळल्यानंतर इथं मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि 3 मिनिट एवढं दूध छान असं उकळून घेतलेलं आहे. म्हणजे थोडंसं आपण दाटसर करून घेतलेलं आहे. असं दूध करून घेतलं. नंतर अर्धा तास इथं आपण कोमट होण्यासाठी ना हे दूध ठेवलेलं आहे. आपल्याला ना दही लावण्यासाठी ना हे दूध कोमट करून घ्यायचं आहे आणि दही लावण्यासाठी मी इथं ना एक स्टीलचा डबा घेतलेला आहे. नेस्लेची इथं आपण ना दूध पावडर घेतलेली आहे. हे 10 रुपयाचं पाकिट आहे. म्हणजे 1 चमचा एवढी दूध पावडर घेतलेली आहे. दूध पावडरीमुळे काय होतं, लस्सीला एक क्रीमी असं टेक्स्चर येतं. आणि नंतर इथं आपण अर्धा चमचा इथं दही घेतलेलं आहे. दही आपण दूध पावडरीमध्ये मिक्स करून घेणार आहे. त्यासाठी आपल्याला 2 चमचे एवढं दूध घालायचं आहे. दूध आपण नॉर्मल असं 2 चमचे घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला एक क्रीमी असं टेक्स्चर येईपर्यंत ना आपण मिक्स करून घेणार आहे. दूध पावडर आणि दही बघू शकता अशा पद्धतीने ना आपल्याला चमच्याने एकसारखं सतत मिक्स करून क्रीमी असं टेक्स्चर आणायचं आहे. क्रीमी असं टेक्स्चर आलं की नंतर मग त्याच्यामध्ये आता आपल्याला ना कोमट असं दूध ओतून घ्यायचं आहे. आता इथं हे दूध जे आहे ना हे कोमट आहे. म्हणजे आपल्या बोटाला सण होते ना असं दूध आपण टोपामध्ये ओतून घेतलं आणि टोपामध्ये ओतल्यानंतर चमच्याने आता आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे. जे आपण दूध पावडर आणि दही मिक्स केलेलं आहे ना ते सगळ्या दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपले दही कसं घट्ट आणि दाटसर तयार होतं. त्याच्यामुळे आपल्याला दुधामध्ये दही आणि दूध पावडर मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स झाल्यानंतर आता आपण बघा टोपाचं झाकण लावलं आणि हा टोप ना आपण एखाद्या सुती कपड्यामध्ये तर गुंडाळून ठेवायचा किंवा एखाद्या कपाटामध्ये तरी ठेवायचा. आता इथं मी सुती कपड्यामध्ये गुंडाळून ठेवला होता रात्रभरासाठी आणि दुसऱ्या दिवशी इथं आपण टोप घेतलेला आहे आणि टोपाचं झाकणसुद्धा आपण काढलेलं आहे. तुम्ही बघू शकता दही एकदम छान असं आपलं विरजलेलं आहे आणि दाटसर असं दही तयार झालेलं आहे. बघा बोटाला देखील लागत नाही एवढं दाटसर असं हे दही तयार झालेलं आहे. दही ना मी आता तुम्हाला ना थोडंसं कट करूनही दाखवणार आहे. इथं चमच्याने ना आता आपण इथं दही थोडंसं कट करणार आहे आणि चमच्यावरती घेणार आहे. तुम्ही बघू शकता जे दही आहे ना ते एकदम मलाईदार झालेलं आहे. त्याची जी मलाई आहे ना ती बघा वरती वेगळीकडे झालेली आहे. असं मलाईदार असं आपल्याला ना लस्सीसाठी दही तयार करून घ्यायचं आहे. आता इकडं आपण ना लस्सी बनवण्यासाठी एक मटका घेतलेला आहे. मटका आपल्याला पहिल्यांदा ना स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि स्वच्छ केल्यानंतर मगच त्याच्यामध्ये आता इथं आपण ना जे आपण दही तयार करून घेतलेलं आहे ना ते ओतून घेतलेलं आहे. दही ओतल्यानंतर आता आपण ना दही मॅश करून घेणार आहे. इथं तुम्ही दही मॅश करण्यासाठी रवीचा पण वापर करू शकता किंवा इथं बघा आता आपण मॅशर घेतलेला आहे दही मिक्स करण्यासाठी. आता आपण मॅशरने ना हे दही मिक्स करून घेणार आहे. दही मिक्स करण्यासाठी तुमच्याकडे रवी किंवा मॅशर नसेल तर तुम्ही ना दूध प्यायचा जो चमचा असतो ना त्याने पण मॅश करून घेऊ शकता आणि घरामध्ये मस्त अशी मटक्यामधली थंडगार लस्सी तयार करू शकता. इथं बघू शकता आपली जी लस्सी आहे ना ती एकदम दाटसर अशी तयार झालेली आहे कारण आपण मॅश ना छान करून घेतलेली आहे. आता आपल्याला ना त्याच्यामध्ये साखर घालायची आहे. साखर ना आपण इथं बघा बारीक अशी करून घातलेली आहे. तुम्ही हायशी पण साखर घालू शकता परंतु तुम्हाला काय करावं लागेल जास्त वेळ ना मिक्स करून घ्यायला लागेल. आता इथं आपण बारीक करून घेतलेली साखर घातलेली आहे त्यामुळे इथं आपण ना थोडंसंच आता मिक्स करून घेणार आहे. आपली लस्सी ना तयार
तयार झालेली आहे. फक्त साखर ना आपल्याला त्याच्यामध्ये ना मिक्स करून घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला फ्लेवरमध्ये जर लस्सी बनवायची असेल ना तर तुम्ही वेगवेगळे इसन वापरून पण लस्सी बनवू शकता. इथं आपण विलायची टाकणार आहे लस्सीमध्ये, त्याच्यामुळे छान असा विलायचीचा ना फ्लेवर येतो लस्सीला. त्याच्यामध्ये आपण थोडंसं ना ड्रायफ्रूट पण घालून घेतलेलं आहे, काजू बदाम पिस्ता. ड्रायफ्रूट आता ना आपण थोडंसं ना लस्सीमध्ये मिक्स करून घेणार आहे. ड्रायफ्रूट जर आपण थोडंसं लस्सीमध्ये टाकून घेतलं ना तर लस्सी पिताना ना ड्रायफ्रूट छान लागतं. त्याच्यामुळे आपण थोडंसं ना ड्रायफ्रूट घालून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त आणि दाटसर अशी आपली ना मलाईदार अशी लस्सी तयार झालेली आहे. आणि ही मटका लस्सी ना प्यायला एकदम छान लागते. आता इथं मी तुम्हाला ग्लासमध्ये पण घेऊन दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता किती दाटसर आणि मलाईदार अशी आपली लस्सी झालेली आहे. त्याच्यावरती ना 2 चमचे आपण ना दह्याची जी मलाई होती ना ती 2 चमचे ना त्याच्यावरती टाकून घेतलेली आहे. त्याच्यावरती थोडंसं असं ड्रायफ्रूट टाकून घ्यायचं, थोडासा पिस्ता, काजू, बदाम असं आपण टाकून घेतलेलं आहे. आणि एक थोडीशी मी ना चेरी देखील कट करून टाकलेली आहे. त्याच्यामुळे ना लस्सी प्यायला आणखी मजा येते. त्याच्यामुळे आपण थोडीशी ना चेरी देखील कट करून टाकलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त मलाईदार आणि दाटसर अशी आपली ही लस्सी तयार झालेली आहे. आणि तुम्ही देखील ना असे उन्हाळ्यामध्ये मस्त अगदी घरामध्ये ना मटका लस्सी तयार करून पिऊन बघा, तुम्हाला देखील एकदम छान वाटेल. आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ ना तुम्ही सर्वांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.